नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि सर्वांमध्ये विराजमान झालेल्या परमात्म्याला सादर प्रणाम आहे. आजचा आपला विषय आहे सफलता आणि आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी विचार. दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वी करा. माणसाची सर्वात मोठी शक्ती हे त्याचे ज्ञान आहे. विचार नेहमी मोठे आणि चांगलेच ठेवा आणि त्यांची अंमलबजावणी तितक्याच प्रामाणिकपणे करा. आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपली सर्व स्वप्ने नक्की पूर्ण होतील. मन साफ असेल तर सर्व माप होते. हिशोब कमाईचा नाही तर कर्मांचा होतो. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवायची नाही तर काहीतरी करण्याची गरज असते. वय कोणतेही असू दे, हृदयाची धडधड आणि पापण्यांची फडफड ही जीवन जगण्यासाठीची असायला हवी. कोणाच्या उपकारावर कधीच जगू नका, कारण ते मरणापेक्षाही खूप भयंकर असते. सकारात्मक विचार माणसाला ऊर्जावान बनवतात तर नकारात्मक विचार माणसाला कमजोर बनवतात. सेल्फ मोटिवेशन खूप ताकदवान असते. जर अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसेल तर स्वतःलाच सांगा की अजून प्रयत्न करायला हवेत. लोक काय म्हणतील हे विचार करणे आपले काम नाही. ते जर आपण करत बसलो तर आपले काम कोण करणार? आपले विचारच आपली मर्यादा आहेत. त्यामुळे मर्यादेपलीकडे जाऊन विचार करायला शिका. आपल्या टेन्शनला आपण जेवढे सिरियस घेतो तेवढे इतर घेत नसतात, हे नेहमी लक्षात ठेवा. कमी शब्दात पण प्रभावशाली बोलण्याची कला आत्मसात करून घ्या. ज्यांचा आपल्या पावलांवर विश्वास असतो ते आपल्या ध्येयांपर्यंत नक्की पोचतात. जीवन दोन चाकी सायकलप्रमाणे आहे. चालत राहिलात तरच बॅलन्स राहील. नेहमी जिंकणारा जिंकला तर त्याची फक्त बातमी होते, पण नेहमी हारणारा जिंकला इतिहास घडतो. जी गोष्ट मनापासून आवडते ना, त्याच्यामध्ये जीव ओतून द्या. मैदानात हारलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने हारलेला व्यक्ती कधीच जिंकू शकत नाही. तुम्ही किती गरीब, दुःखी, उदास आहात याने इतरांना काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक गरीब घरात एक अशी व्यक्ती नक्की असते की ज्या त्या परिवाराला गरिबीतून बाहेर काढू शकते आणि कदाचित ती व्यक्ती तुम्ही स्वतः असू शकता. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे त्रस्त असाल तर त्या समस्येवर लक्ष केंद्रित न करता त्याच्या समाधानावर लक्ष केंद्रित करा. जर कोणी आपल्यावर टीका टिप्पणी करत असेल तर फुकटचे सल्लागार प्रचारक भेटलेत असे समजून सोडून द्या. कठीण प्रसंगच आयुष्यात तुम्हाला मजबूत बनवून जातात. संगत नेहमी त्यांची करा ज्यांनी स्वतःचे आयुष्य संघर्षातून उभे केले आहे. योग्य वेळीच यस किंवा नो बोलता आले तरच पश्चातापाची वेळ येणार नाही. जुन्या कुलपाच्या चावीने नवीन कुलूप खोलता येत नाही. त्यासाठी त्याच नवीन कुलपाची चावी आवश्यक आहे. नाती नेहमी चुकांमुळेच नाही तर काही गैरसमजुतीमुळेही तुटतात. जे काम बरोबर आहे ते करा, जे सोपे आहे ते नाही. आपल्याला आपले वास्तविक रूप कुठेही भेटत नाही, तर ते आपल्यालाच निर्माण करावे लागते. जीवन सोपे करायचे असेल तर स्वतःला मजबूत बनवा. खाली पडलात तर शरम बाळगू नका, पण खाली पडून जर उठला नाहीत तर मात्र शरमेची बाब ठरेल. जगातील सर्वात सुंदर गोष्टींना पाहता किंवा हात लावता येत नाही, परंतु महसूस मात्र जरूर करू शकतो. आरसा हा असा मित्र आहे की जो कधीच हसणार नाही जेव्हा तुम्ही रडत असाल. जीवनात जेव्हा डोळ्यासमोर कोणतेच ध्येय दिसत नसेल तेव्हा कमीत कमी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या झुकण्याने नाते टिकत असेल तर जरूर झुका, पण प्रत्येक वेळी विनाकारण तुम्हाला झुकावे लागत असेल तर ते नाते त्वरित तोडा. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचून जाऊ नका. आपल्या आनंदाचे मालक आपणच आहोत. मनुष्य स्वतःच्या चुकांबद्दल वकील आणि इतरांच्या चुकांबद्दल जज बनण्याचा प्रयत्न करतो. मूर्ख लोकांच्या चुका काढाल तर ते नफरत करतील, पण समजदार लोकांची चूक दाखवून द्याल तर धन्यवाद देतील. तरुणपणात तुम्ही कितीही पैसे कमवा आणि खर्च करा, पण म्हातारपणाच्या काळासाठी आवश्यक तेवढे पैसे राखून ठेवा. आपले जीवन सुखी आणि समाधानी हवे असेल तर माफ करा आणि सोडून द्यायला शिका. अपेक्षाभंग झाला तर फारसा फरक पडणार नाही, पण विश्वास तुटता कामा नये. आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपली सगळी स्वप्ने नक्की पूर्ण होतील. जेव्हा तुम्ही खूप चिंताग्रस्त असाल तेव्हा एखाद्या खेळकर बाळाकडे पहा आणि आपले बालपण आठवून आनंदी होण्याचा प्रयत्न करा. तरुणपणातच म्हातारपणाचे अनुभव हवे असतील तर आपल्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त वेळ राहा, कारण अनुभव हे वयानेच येतात. संकटे डोंगराएवढी जरूर वाटतील, पण ती जेव्हा पार पाडाल तेव्हा त्याच डोंगरावरून चारी बाजूचा नजारा तुम्हाला स्वर्गीय आनंद देऊन जाईल. माफ करणे आणि माफी मागणे शिकलात तर जीवन खूप सहज आणि सोपे होऊन जाईल.
मनुष्य जीवन हे खूप सुंदर आणि एकदाच आहे. त्यामुळे मनमुराद आणि मनपसंत जीवन जगून घ्या. नेहमी स्वतः खुश राहा आणि इतरांनाही खुश ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. रोजच्या दैनंदिन धावपळीत स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवा. तुम्हाला हे विचार आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.